तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते। त्याच अनुषंगाने स्थानिक कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला। परिसरातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार कोणती शेती पिके घ्यावी याबाबत डक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। रमेश दुतोंडे व सौ सुलभा दुतोंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी हजारो शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकडे, उद्घाटक सरपंच मिलिंद भोपळे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गावंडे, कृषी अधिकारी भरत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। आणखीन एक परत सांगतो, तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही। जर तुम्ही हे माहित असू द्या, जर जून महिना कोरडा गेला म्हणजे जून महिन्यामध्ये पाऊसच नाही पडला, तुम्हाला कोणते तज्ञ पाऊस सांगत नाही। जुलै देखील कोरडा गेला, कोणतेच तज्ञ सांगत नाही। शेवटी शासन सरकार काय करतं, दुष्काळ जाहीर करायच्या तयारी लागतं। त्याच्यानंतर ऑगस्ट देखील कोरडा गेला, त्याच्यानंतर तरी पण कोणी तुम्हाला सांगतो एक तारीख काय करा, वहीमध्ये लिहून ठेवा। जून कोरडा गेला, जुलै कोरडा गेला, ऑगस्ट कोरडा गेला, 20 सप्टेंबर मात्र एक तारीख आमची लक्ष घ्या। अशी परिस्थिती जर महाराष्ट्रात कधी झाली तर 20 सप्टेंबरला बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आणि ते पाऊस येणार आणि तुमच्या हरभऱ्याची पेरणी मात्र करून देणार, हे मात्र कायमचं लक्षात घ्या। म्हणजे ते तारीख मात्र तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही। हे झालं तारखा सांगितल्या। आता तुम्हाला पाऊस जास्त पडला, मग सगळ्यात सोपं कसं ओळखायचं, आंबा टिकला पिकला की समजा दुष्काळ पडणार, ते कारण तुम्हाला गावरान आंबा देतो। आणि यावर्षी कस तरी फुलवारा लागला होता, माग धुळी आली, गळून गेला। त्याच्यानंतर त्याच्यातून 10-20 कैऱ्या कसर लागल्या होत्या। उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आला, त्या बी पडून गेल्या। म्हणजे यावर्षी तुम्हाला रस खायला गावरान आंब्याचा भेटला नाही, म्हणजे यावर्षी पाऊस जास्त पडणार असा अंदाज तुम्हाला कोणी दिला, गावरान आंब्यानं। आणि जे तुम्ही जे आता रस खाता ते हायब्रिड आहे, म्हणून त्याचं उदाहरण घ्यायचं नाही। असो, त्याच्यानंतर